या वर्षापासून आपण घर घर तिरंगा, घर घर शिक्षा आणि घर घर आरोग्य, हे आरोग्य देखील आपली जबाबदारी आहे. माझं आरोग्य माझी जबाबदारी फक्त स्लोगन बोलून चालणार नाही. शिक्षणातून साधणार विकसित भारत 2047चे स्वप्न. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3000हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागानं हर घर तिरंगा उपक्रम व भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. लोकनेते गणेश नाईक यांच्या विचारांनी प्रेरित आणि माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय, इंदिरा गांधी हिंदी विद्यालय व शारदा हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक हैच्या घोषणांनी रबाळे परिसर दुमदुमून गेला. यावेळी इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता, चारोळी, घोषवाक्य, चित्रकला व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविकांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले. रॅली दरम्यान सुधाकर सोनवणे यांनी घरोघरी तिरंगा, घरोघरी शिक्षण असा संदेश देत शिक्षणातूनच समाज परिवर्तन आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असे सांगितले. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या शहराचे भाग्यविधाता आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरामध्ये ज्या पद्धतीने घर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाते, गेली 5 वर्ष सातत्याने ह्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आपण घर घर तिरंगाच्या बरोबर घर घर शिक्षा हे अभियान देखील या ठिकाणी राबवतोय. या वर्षापासून आपण घर घर तिरंगा, घर घर शिक्षा आणि घर घर आरोग्य, हे आरोग्य देखील आपली जबाबदारी आहे. माझं आरोग्य माझी जबाबदारी फक्त स्लोगन बोलून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने ते जोपासलं पाहिजे. म्हणून आपण जवळच असलेला मुंब्रा देवी जो डोंगर परिसर आहे, त्याच्याप्रमाणे स्मशानभूमी आहे, या भागामध्ये वृक्ष लागवडीची मोहीम आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून 26 जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिनी सुरू केली. हे 5000 झाडांचं मास प्लांटेशन रोजची 200 झाडं लावून होत आहेत. परंतु ती झाडं लावल्यानंतर टिकतायत आणि ती टिकल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये या शहराला सुंदर असं वातावरण देण्याचं, ऑक्सिजन देण्याचं काम ते करणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या तिरंग्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती स्वीकारताना आपण शिक्षण आणि आरोग्य याच्यावर लक्ष देताना आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. हा संदेश या ठिकाणी या रॅलीतनं दिसतोय. आम्ही पाहतोय की सगळ्या NGO याच्यामध्ये सहभागी झाल्या. मग या ठिकाणी पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, ह्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि हजारोच्या संख्येने या प्रभागाचा हा या ठिकाणी परिक्रमा करताना एकच जय घोष होता, भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है. हे शहारे आणणारे ह्या घोषणा गेली 78 वर्ष आम्ही देतोय आणि याच्यातनं आम्हाला एक चेतना मिळते. ही चेतना ह्या विभागामध्ये आज पुन्हा एकदा सगळ्यांच्या अंगामध्ये संचारलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रमाला सौ रंजनाताई सोनवणे, डॉक्टर गौतमी सोनवणे, डॉक्टर अपर्णा मालवणकर, वर्षा काळे, पारकर सर, रणजित सर, अरविंद सर, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा चव्हाण, मुख्याध्यापक अमोल खरसांबळे, अविनाश जाधव, JP पाल, सनतकुमार त्रिपाठी सर व यादव सर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.